तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर. आणि आजचा ब्लॉग नाही का चॅलेंजिंग ब्लॉग होणार आहे. ते तुमच्या दोघांमध्येच चॅलेंज येते मेन तर. हा, तुमच्या दोघांमध्ये आहे, मी नाही आहे त्याच्यामध्ये. तर ते चॅलेंज नाही का आपण मार्केटला गेल्यावर तुम्हाला सांगतोच, एक्सप्लेन करतो. आता नाही, मार्केट चॅलेंज तुला मार्केटला गेल्यावर एक्सप्लेन करणार आहे मी. आता थोड्या वेळ आपण ब्लॉग सुरू करूया. चलो बस बस. आपल्याला वाटतंय ते. चलो आता बोल पिल्लू, काय बोलायचंय तुला? निघालो आपण. कुठं निघालो आपण? मम्मीच्या गली गावाकडे. अरे तुला आता जायचंय गावाला? अरे ते हा आमच्याकडे ना आता जत्रा असते या टाइमला. त्याला मी बोलले ते चालतो आमच्या इथं पाळणे बिळणे खेळायला. तिथं ना ताटे इंचू ते सगळे खेळायला, झोके बिके आहे ना रे. ते बोलला मला घेऊन चाल. मी बोलले त्याला तू बिना एसीचा नाही राहत, आमच्या इथं एसी नाहीये. परत फॅन मध्ये राहशील का? मग हा फॅन मध्ये राहसान किट्टू राहसान राहणार आहे. आणि पण आमचं घर बांधणं चालू आहे पिल्लू. आणि मी काय बोलते तू ऐक ना. पण आमचं घर बांधणं चालू आहे ना. हसन बोलसन माझी ना लगे डोक्याने मारून. बर, तर मग ना आमच्या घर झालं ना, मग तू ये तिथं. आता आता बांधणं चालू आहे. मग तू आपण दोघं कुठं राहायचं तिथं? हा कुठे बाप्पा जे लाटली परत जाऊ ना. रात्री परत जाऊ म्हणजे एका दिवसात येणं जाणं होत नाही आपलं. दिलंय लांब आहे आपलं आमचं गाव. लांबच जाऊ ना. ठीक आहे, लांबच जाऊ ना. जाऊ ना नंतर मग झोका खेळायला, पाळणा खेळायला. नाही मग आता जायचंय. बरं नंतर जाऊ आता. बरं आता जाऊ. हा ब्लॉगचा टॉपिक कसा आहे माहिती का तुम्हाला? माहिती आहे काही? नाही ना. आता तुम्हाला सांगतो मी. 30 मिनिटाचा टायमिंग आहे बाबा. 3 दिन तो बहुत कम टाइम है रे. कम से कम 30 साल का तो टाइम दे रे. 30 मिनिटात दोघांकडे 2-2 हजार रुपये देणार आहे मी. द्या कॅश द्या पहिले. 2-2 हजार आहेत माझ्याकडे. बघा कॅश आहेत ना. काय करायचे मग? हे बघा कॅश आहे. 2-2 हजार रुपये देणार आहेत. तू तुझ्या सुनाला साडी घे दिवाळीसाठी, किंवा काही पण घेऊ शकते. पण जास्त वस्तू आल्या पाहिजे. जसं साडी, हे बघा डोक्यापासून ते पायापर्यंत तू किती काही घेऊ शकते. 2,000 रुपयाचा फक्त. त्याच्यामध्ये तू काही पण घेऊ शकते. आणि तू तुझ्या सासूला 2,000 रुपयामध्ये दिवाळीची शॉपिंग करायची आहे. आणि 30 मिनिटाचा टायमिंग आहे. 30 मिनिटातच आले पाहिजे. अभी मजा आएगा ना भिडो. तर चला एव्हा टायमिंग स्टार्ट करतोय. किती वाजले दाखव? साडीच्या दुकानात गेल्यावर 30 मिनिटं लावायची टायमिंग. आता साडीचं नाही, मी तुम्हाला मार्केटमध्ये सोडून तिथून स्टार्ट. आणि फक्त साडीच नाही घ्यायची. परत एकदा सांगतोय, सगळं घ्यायचंय 2,000 रुपये. सगळं म्हणजे हातातलं आलं पाहिजे. सगळं तू काही पण घेऊ शकते. वॉच घेऊ शकते, बांगड्या घेऊ शकते, टिकल्या घेऊ शकते, हेअरबँड घेऊ शकते. आणि ज्याच्या सगळ्यात जास्त वस्तू येतील ते जिंकलेले. आणि पैसे वाचवायचे पण आहेत, वाचले तर. नाही का? आता मी तुम्हाला मार्केटमध्ये सोडन, तिथून गेम स्टार्ट होईल आपला. 30 मिनिट बस आहे का? 20 मिनिटं देऊ? 30 मिनिट पाहिजे आम्हाला. 20 मिनिटं 30 मिनिट नाही. हा चल ठीक आहे. पैसे नको मी ठेवू शकतो. माझ्याकडे खिसाले मोठा आहे. खिसाले मोठा. हा थांबलेले. तर तुला गेम समजलेला आहे. आणि आता आपल्या 2,000 कमी झाले. अगं 2,000ची साडी नाही आहेत. 2,000 रुपये खूप जास्त आहे. कारण की नाही का सगळीकडे सेल लागलेले दिवाळीमुळे. मला वाटतं हे प्लॅनिंग मी तुमच्या दोघांना द्यायला पाहिजे. तुम्ही घ्यायला पाहिजे. पैसे मी देतो. 2,000 कमी झाले. 2,000 कमी झाले. दिवाळीचं सगळीकडे सेल चालू आहे. त्याच्यामुळे या सेलमुळे जास्त फायदा होतो. 700-800 मुळे ती साडी आली पाहिजे. एवढे महाग बापरे. पण ते भेटलेले आहेत. आता गाडी थांबवली कारण की ही ट्रॅफिक बघा. हे समोर नाही का पूर्ण जाम झालेलं आहे. किट्टू आम्हाला काल पण भेटला होता खो-खो. आता आम्हाला खूपच जास्त वेळ लागणार आहे कारण की नाही काय बघा ट्रॅफिक बघा किती आहे.
पूर्ण 1 तासाची ट्रॉफिक लागली तिथपर्यंत. बाळबाई डायरेक्ट तुम्हाला मामा बोलले. मामा कोको इकडे बघ. मामा ट्रॅफिक किती लागली बापरे, डायरेक्ट वरपर्यंत तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. हे बघ. तुम्हाला नाही घेता येणार सामान अर्ध्या तासात, मला तर नामुमकिन वाटतंय डायरेक्ट. चला मायरा, ट्रॅफिक संपलेली, चालू करू का आता? 30 मिनिटं चालू करू. हा आतापासून 30 मिनिटं चालू करतो नाही बघा, ट्रॅफिक संपलेली. तर गर्दीच पहा किती पहिली. अरे बाप एवढी गर्दी आहे की चालताच येत नाही. आताच चॅलेंज करायचं तुम्हाला. चॅलेंज आताच करायचं. गर्दी चॅलेंज आत्ताच करायचंय, कारण की नाही का हे बघा किट्टूला घ्यावं लागतंय मला इथे, त्याच्यामुळे बोलता नाही येते. आणि एवढी हा पकड बरं. हे बघा पूर्ण जागेवर सेल लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आवाज नसेल येत. पकड. मला समजलेलं आहे ना सगळं? तुला समजलेलं आहे का? आता मी टाइमर लावतोय. हे बघा, हे बघा इकडे सर्व सेल लागलेले आहेत आणि आता टायमर सुरू आहे. हे बघा, होय 2:25 झालेले आहेत. 7 नाही दम. आणि तुला माहिती आहे ना, 2 मिनिट, तुला माहिती आहे ना, तुला हिच्यासाठी घ्यायचं आहे, कुणासाठी नाही ते स्वतःची शॉपिंग करते. आणि तुला हिच्यासाठी घ्यायची आहे, तू पण स्वतःची शॉपिंग करशील. तर चला आता तुमचा टाइम स्टार्ट नाव. 7:25 झालेले आहेत. पटकन चला. अर्धा तास आहे फक्त, 7:25 झालेले आहेत. इकडे तिकडे पळापळी सुरू झालेली आहे. चला टायमर झालेला आहे सुरू. नाही टायमर झालेला आहे. हा मग चला जा पटकन पटापट. नाही टाइम सुरू आहे. 7:25 थांबायचंच नाहीये. जा लवकर. बघा पळतात दोघी पण. घे लवकर पटकन. हे बघ मला नको सांगू, 2,000 रुपये तुमच्याकडे दिलेले आहेत. हा दिले नाही. पैसे माझ्याकडेच आहे. पैसे माझ्याकडेच आहे. हे बघा आता लाईन मध्ये लागलेले आहेत दोघं पण. अरे हे चॅलेंज का बरं दिलेलं आहे माहिती का? कारण की ह्यांना नाही का लय टाइम लागतो किट्टू दादा शॉपिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे नाही का गर्दीमध्ये मला दरवेळेस फिरवतील आणि थांबून धरतील. त्याच्यामुळे नाही का हे चॅलेंज दिलेलं आहे त्यांना. आता अर्ध्या तासातच त्यांना कम्प्लीट करावं लागेल. कसा वाटला दिमाग किट्टू? छान आहे का नाही? तुला कसा वाटला दिमाग? भारी आहे ना? मग आता अर्ध्या तासात ते पटापट साड्या घेत आहेत. साड्या घेतल्यानंतर दिवाळीची शॉपिंग फक्त अर्ध्या तासात. आणि किट्टूची माझी शॉपिंग बाकी आहे आणि पप्पाची, तर ती आपण करूच. पण यांचं पहिले लेडीज लोकांचं संपू द्या. लेडीज लोकांचं संपलं ना मग पटापट आपण. जेंट्स लोकांचं काय पटापट होऊन जातं. काय रे किट्टू आवडलं का लगेच निघाले? मला घेशील तू? बरं ठीक आहे मला घे. बेल्ट पण घे. त्यांना दिलेलं आहे मी. चल चॅलेंज. 20 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटं झालेले आहेत. 10. तुम्ही दोघांची हेल्प करताय का? ठीक आहे. बाळ इकडे बसलेलं आहे किट्टू दादा. 5 मिनिटं झालेत. 7:30 झालेत. अजून 25 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला दोघींना पण रिमाइंडर द्यायला आलो मी. 10 मिनिटं झालेले आहेत. पटकन बाकी ज्वेलरी पण घ्यायची आहे तुम्हाला. या पटकन एवढ्या मोठ्या साड्या घे ना पटकन. कलर मग हाच कलर चांगला आहे ना, घेऊ शकते. तुम्हाला जर हेल्प पाहिजे तर किट्टूची हेल्प घेऊ शकता तुम्ही चॉईस करण्यामध्ये. किट्टू सांग रे कोणती चांगली आहे बघ. बलून पाहिजे. डिस्काउंट नाहीये? अरे भैया कम करके दो असं बोल ना. डिस्काउंट बार्गेनिंग कर काहीतरी. हा
बार्गेनिंग करू शकते. किट्टू दादा मम्मीने बघ कोणाला घेतला. बोल का नाही होणार काय कॅश आहे. हा एकच रेट आहे. मम्मी तुम्ही बोलून बघितलं. पैसे माझ्याकडेच आहे अजून. काय घेतल्या. हा घेतलं. अरे बापरे थांब 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 इकडे पैसे हे पकड. एक सेकंड तरी जाते हे ना. बघा. 30 मिनिटांनी घ्यायचं. आता फास्ट काढा पैसे थोडेसे. थांब ना पाच काय ई डिस्काउंट नव्हतं बरं झालेलं. मी पहिले सांगते काय नाही काय नाही भारी. हे घे, 2,000 लवकर लवकर. माझे तर आता मी एकदाच पैसे देते. नाही नाही तू नाही तू तिचे हा वेगवेगळे बिल बनव असं. तुझे पैसे वाचले पाहिजे का. मला वाटलं आज होणारच नाही तुमची शॉपिंग पण झाली आहे. 1000 तुम्ही पण द्या. तुझं किती झालं. की नाही याच्या साडीमध्ये भैया बिल झालंय 1400. हा भैया काय भैया भैया कमी नाही साडीमध्ये काही. सेल मध्ये डिस्काउंट भेटेल पण कमी रेटला म्हणून. नाही नाही कुछ कम करो इसको. माझे 600 सुट्टे नाही माझ्याकडे. 600 म्हणजे अर्धा ते घेऊन टाका. बरोबर 300 300 पटकन. 7:35 झालेले आहेत. म्हणजे 10 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटं झालेले आहेत. साड्या तरी घे. चला आता वाटलं नाही का तुमचं होणारच नाही. आता साड्यात घ्यायला तुम्हाला पूर्ण दिवस जाईल पण झालं. आता तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकता तुम्ही. साड्या घेतलेल्या आहेत. आता बाकी दोघांमधून ज्याचे सामान जास्त निघाल ना त्याला अजून 500 रुपये माझ्यातर्फे. पैसा ही पैसा होगा. सामान आहे रिजनेबल रेट मध्ये घेतलं तर अजून 500 रुपये. चल घेतो माझ्याकडे. पळत आहे पळत आहे पळत आहे. चपलाच्या दुकानात दिसतं तेव्हा. हे घेतलेले वाटतं चपला घेतलेले आहेत. आता कितीला कोण घेतलेले मला पण माहित नाही अजून. मम्मी इकडे हे घेतीये. हा घेऊ शकते. आणि मायरा तिकडे गेलेली पटकन. किटू दिवाळीला तिला सूट होईल असं घे. तू सगळ्यात जास्त सामान घे. किटू तिकडे थांब घे. काय इकडे काय करते. अरे वा काय घेते. मस्त मस्त चालू दे हा? मम्मीला पण बघा. तुला घ्यायचे नाही तुला मम्मीला घ्यायचे. मम्मीला घ्यायचंय पण मम्मी पुढे गेली. हा आहे मम्मी. येईल का मम्मीला. हो येऊ शकते बघा. कोणत्या ऑर्डर ना मम्मी. नाही मी मदत नाही करू शकत. टाइम किती झाला. टाइम किती झालाय. बघ मग तुझ्या हिशोबाने मला ना सांग. हे बघ मी हा एवढा टाइम नाही. हा किती रुपयाला ते. किती 300 काय. बघ आता तू बार्गेनिंग कर. बघ त्यांना बोल. 20 रुपये डिस्काउंट भेटलं तुला. बघा इथं टायमिंग
झालं माझं सामान घेणं झालं. झालं पूर्ण पूर्ण घेतलं. मम्मी तिकडे आहे मग. सर अभी हो गया 7:50. 7:50 झालेत. झाले 7:50 झालेत. 7:25 ला चालू केलं होतं ना. झालं टायमिंग. हा झाला. 5 मिनिटं बाकी आहेत. मम्मी कुठे आहेत बघू आपण. मग झालेलं आहे आता सगळं काही. पण मला असं वाटतं मम्मी मार्केटला भाजीपाल्याच्या मार्केटला तर मला वाटतं मम्मी भाजीपाला घेऊन राहिले. हे भाजीपाला नाहीये त्याच्यात. मम्मी इथंच आहे. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही कोणालाच ओळखू नाही शकत आहे. मम्मी येलो कलरचा सूट आहे. हा इथंच आहे मम्मी. कुठे? आमच्या सोबत नाही का पप्पा आले असते तर बरं झालं असतं का ग. हा एक मम्मी पप्पा आले असते ना तर किट्टूला तरी सांभाळलं असतं त्यांनी. कानातले घेणं चालू आहे. काय झालं नाही आवडले. मम्मी घालण्याचे कारण म्हणजे मी सोन्याची घे ना मग. 2,000 दहायची का पैसे देता का मग मला शिल्लक. चल चुपचाप. कारण मम्मी रोज डेली सूट पण झाला पाहिजे चांगलं पण दिसलं पाहिजे. कानातले पण इथं पण मम्मी यूज करणं बघ. दोघांचा टायमिंग एंड झालेला आहे आताच. मी तुम्हाला टायमिंग पण दाखवतो आता. झालेलं आहे मला सांग. मला नाही माहित पण एंड झालेला आहे. इकडे हे बघा किट्टू दादा. चला टाइम एंड झालेला आहे. झालेला माझी कधीची झाली सगळी. झाली 7:57. मम्मीचं पण टायमिंग चार्ज झालं. नंतर मी दाखवतो तुम्हाला काय माझं झालेलं आहे. चला मग झालं. हा सगळं आता कोणालाच काही घ्यायचं नाही. चल माझं सगळं हा? झालं. पैसे पण पैसे उरलेले ना ते पैसे उरलेले माझ्याकडे येणार आहेत. घरी जाऊन दाखवणे आपलं काय घरी जाऊन दाखवणार आहे, कोणी काय घेतलंय. तू घेतलंय ना. घरी जाऊन दाखव. चला मग घरी जाऊ. हा तर आता सगळी शॉपिंग झालेली आहे आणि किट्टू दादा झोपल्या आमचा पाठीमागं. मला बोलतो डिस्टर्ब करू नको. झोपला मम्मी जवळ. आमची तर लाईन लागलेली लास्टला सगळ्यात आमची गाडी. पाठीमाग गाडी आहे का आहे का. सीएनजी भरायला चाललोय. आलोय आम्ही इथं. हे बघू शॉपिंग घरी गेल्यावर दाखव. घरी गेल्यावर दाखवतोय. हा घरी गेल्यावर दाखवणार आहे. मग लय थकलो. इतकं पळवलंय तुम्ही काय सांगा. टायमिंग दाखवायची मला. इतकं टायमिंग दाखव. इतकं पळवलंय. मम्मी कधी पळायला नसेल इतकं पळवलंय मम्मी. हा लय दमलोय आम्ही. आता घरी गेल्यावर बघू कोण किती घेतले किती जणांचे किती. हा टायमिंग पण वाचला असता आपला बरोबर. टायमाच्या आत लगे 10 मिनिटं तर राहिली. तुम्हाला 20 मिनिटं द्यायला पाहिजे. बापरे अर्धा तास लेट दिला. 30 मिनिटं दिलं तरी चाललं असतं. हा 20 मिनिटं दिलेले असते. पण बाळाले परेशान गेलं खरंच आम्हाला. कारण का ट्रॉफिक किती तिथं की ट्रॉफिक होतं तरी तुम्ही सांभाळलं का नाही. सांभाळले ना. आणि नंतर मम्मी जवळ दिलं. मी तर एकटीच इकडे मला वाटलं हरपते काय कारण एकटी चालते मी इकडे. माझ्याजवळ मोबाईल पण नाही आज. चला घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला सामाईन. थकले का आता. लय थकलोय. तर मी इतकं पळवलंय आम्हाला. अर्धा तास गेलं तर बघ 30 मिनिटं. मग 30 मिनिटं काय कमी झाले का. चला आता मला सांगा कोणी काय काय घेतलेलं आहे. आणि आपण जसं बोललेलो की सगळ्यात जास्त कोणी वस्तू घेतलेल्या आहे आणि त्या चांगल्या पण असल्या पाहिजे. म्हणजे काही पण वायफट पण नसल्या पाहिजे. बरोबर आहे. आणि आपण बोललेलो की डोक्यापासून ते पायापर्यंत काही घेऊ शकता. पण मी तुमच्याकडे पळत आले होते. काय बोलली. टायमिंग आत आले होते. हा झालेलं नाही टायमिंग बरोबर दोघांचा पण. हा चला तर मम्मी दाखवा. मम्मीच्या मम्मी मोठी आहे ना. हा. चल बाय माझं दाखवते. तर सगळ्यात पहिले तुला बॅग. काय काय बॅग सगळ्यात पहिले बॅग. बापरे. म्हणजे बॅग घेतली डायरेक्ट मला आता माहेरी पाठवलं. माहेरी नाही तुला बॅगच. जा तू इथून कारण की- म्हणणं नाही, असं नाही, मला असं आहे तू वाटतंय जा. मम्मीने मला याच्यासाठी बॅग घेतली की इथून लवकर जाऊ. वाटलं ना तर मम्मी असं सोसर म्हणून मा पारे. सोसन मला 4 वेळेस गर्दी काय इकडून तिकडून बॅग मागत होती. अरे सासूनी घराच्या बाहेर काढले हिला. मला वाटतं की मग बॅग मला मम्मीसाठीच बॅग घेतली असं की जावा म्हणून. मला कदारल्या काय मम्मी लवकर. मग राहू दे जाऊच नको आता. आता ब्लॉग मध्ये परत सगळेजण कमेंट करून सांगा आता जायचं नाही. हा त्या दिवशी मला म्हणायची मम्मी मी अख्खं कपाट उचकलं बॅग आता ना मी खरंच बॅग द्या मला. आता मी बॅग घेऊनच जाणार होते तुम्ही नाही नाही मी बॅग देणारच नाही आता बॅग देणार नाही. मी बॅग बघितलं का मी तसं बोलले म्हणून काय करते बरं मम्मी. मी किती जेल बॅग बोलताय हे ना. मम्मीने फक्त तिथून ऐकलेलं आहे. मम्मीने बॅग घेऊन दिली तू बघितलं. जा आता घरी. उद्याच्या उद्या निघ बस झालं. मी दोनदा दिली. बापरे तुम्ही बोलते मला असं. दोनदा मग बॅग घेऊन दिलेली ना सासूनी. तुम्हाला बोललेली ती मी माहिती का बॅग. किती बरं वेळेस बोलायची. अजून काय घेतलं. बॅग कितीची घेतली. सगळं सांगायचं हा 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपयाची. हा
फक्त 200 भेटली. लय घाई होते ना बाई. लय भारी बॅग भेटली पण. चांगली मस्त, कपडा पण चांगला आहे. अरे बाप, ही बॅग बघून तर मम्मीच बिन होणार आहे असं वाटतंय मला. बघू द्या. 200 रुपये म्हणजे 1800 रुपये उरले. 200 रुपये. मस्त मस्त 1800 रुपये उरले. डीमार्टला मध्ये किती 800-900 रुपये असं होणार आहे. खरंच महाग आहे. ते माझा ओळखीचा होता बॅगवाला. हा हा, आपला भाडोत्रीच होता. तो बॅग एक होती. आणि बॅगच्या पण होत्या त्याच्याकडे. पण मग मी पटकन हे झाले की तू लगे भारी. कारण मग चला घ्यायची होती. 1800 उरलेले आहेत. आणि आता अजून काय घेतलं नेक्स्ट? आता 200 आपण बॅग घेतलेली आहे आणि नेक्स्ट काय घेतलेले सांग. आता ही 700 रुपयाची साडी दाखव. फक्त 700 मायनस करा. अरे वा, भारी साडी घेतली आहे. एकच नंबर साडी घेतलेली. साडी एकच नंबर घेतलेली. मस्त आहे ना? रेट्रो लुक आहे डायरेक्ट. रेट्रो. साडी लयच भारी. आता नाही का ते हे आलं होतं ट्रेंडिंग, प्लेन वाल्या साड्या घालून साड्या तशीच साडी आहे एकदम. भारी घेतली आम्हाला एकदम. एकदम कॅल्क्युलेटर काढते लय ना. भारी दिसणार आहे तुला साडी. आणि कलर पण भारी दिसणार. 1100 रुपये उरले. ओ मॅडम, कॅल्क्युलेटर हा 200 किती झाली मम्मी बॅगची? 200 मायनस झाले आणि हे 700. 800-900. 1100 रुपये उरले. 1100 उरले ना. पण साडीला आवडली मम्मी. आवडली का? काय बरं असं वरती हे करून. इकडे बघा ना, तो कलर नाहीच आहे माझ्याकडे. आणि लय घाई चॉईस केली माहिती लय काय केली. मग गाईत घेतलेलं ते चांगलं असतं, त्याच्यामुळे तर तुम्हाला दिलं होतं मी आता हे टास्क. घेतलं, वरून झाली साडी, बॅग झाली. आता हे घेतली तुला घरात घालायला. स्लीपर. अरे पण ही स्लीपर साडीवर कसं काय घालू शकतो? साडीवर नाही, घरामध्ये. अरे यार, हे चुकलं. अगं घाई कुठं जायचं ना बाहेर, पटकन निघायचं. आम्ही घरात तर आपल्याला चपला भरून पुरत नाही. हा. तुम्ही काय बोलले ते? 1100 मधून पायापासून म्हणून त्याच्यामुळे घेतली चप्पल. कितीची? ही 150ची. 150 रुपयाची? हा. ही 70 रुपयाला आणली असती मी. नाही, 150ची. चांगली क्वालिटी. हा चला 1100 मधून 150 मायनस करा 950. 950. बरोबर आहे ना? बघा कॅल्क्युलेटर कर. आणि आता ह्योच कलर तुला मी हा घेतला टॉप. अरे टॉपचा पण सारखा कलर घेतला. तुला घरात घालायला. किट्टू थांब रे. थांब रे दादा. थांब ना बाळा, थांब ना. आता हे घेतला मी तिला 200चा टॉप. 950 मधून 200 मायनस करा मायरा. म्हणजे मी जे 950 मधून मायनस किती करायचे? 200. टॉप पण भारी घेतलेला आहे. टॉप पण बघ किती भारी. इकडे बघ. मस्त केस घालू शकतेस. टॉप सारखा झालाय साडीचा हे. हा मग ते त्याच्यामुळेच लुक आलेला आहे. हा look आलाय ना. मग? त्याच्यामुळेच. 100 रुपयाच्या घेतल्या मी तुला बांगड्या. अरे वा. लय भारी बांगड्या. हिरव्या? हिरव्या मग हिरव्याच्या बांगड्या. अरे हा बरोबर. हे याच्या टायमाला भारी दिसतील. लक्ष्मीला बांगड्या. लक्ष्मी पूजनला. हा. आता आताच नाही घालायचे हो मॅडम. बघू तर ते पण घाल म्हणजे बापाच्या. हा मम्मीचा माझा हात आहे का तिथे? अजून हे घेतलं मी 100 रुपयाचं तुला. एक 100 dress रुपयाचं? घालायला. थांब 750 मधून किती मायनस झाले आता? ते 200 ना हा. थांबा, थांबा, मायनस थांबा. काय घेतलं? 100 रुपयाचं. 100 रुपयाचं. हे 100 रुपयाचं. छान आहे बघ. घालून दाखवलं ना ते एक तर रेल्वे. हा अजून 100 रुपयाचं. हे हा. घेतलं. नेल पॉलिश. हा, नेल पॉलिश आणि हे कानातले 100चे कानातले दाखव सगळं. सगळे मिळून 100. बापरे 100 रुपये खाते येत ते. नाही दोन्ही मिळून 100 ना. नाही नाही, नाही हे नेल 100 पॉलिश. आणि हे 100चं आहे. हा चांगले कानातले. चालेल. चांगले बरं. चला अजून तुला 60 रुपये. नेल पॉलिश. नेल पॉलिश. हे 60 रुपयाची. ओके. बापरे लयच मोठं सामान घेतलेलं आहे 2000 एवढं. हे घेतली तुला मी सिंदूर पेन्सिल. बापरे, सिंदूर, हे बघ. मला ती घेतलंय. मग मम्मी जिंकलेली आहे याचा अर्थ. आणि घेतली कुंकू दिवाळीला लक्ष्मी पूजनसाठी. हा बापरे, मम्मीचं झालं? काही नाही. झालं का? 100 रुपयाची मस्त सिंदूर पेन्सिल. आता मला नाही का एक एक सांगा. जे बघा आता आपण कॅल्क्युलेशन करू का किती सामान आलेलं आहे, किती क्वांटिटी मध्ये आणि किती रुपये सहज खरेदी केलेलं आहे. अरे मी पहिलीच राजी होती, मी हारणार आहे. चला आता आपण कॅल्क्युलेशन करू. मम्मीने विचार करून सामान घेतलंय, मी ते इतका विचार नाही केला. मग कारण मी पळण्याची राजी तिला होती. ते टास्क दिलं होतं तिने कम्प्लीट केलं. पोरला घेऊन पळत केलं. किट्टू पण होता इथं. किट्टू पण होतं तरी पण केलं बघ एवढं. चला तर आता किती सामान आलेलं आहे तुझं क्वांटिटी मोजा मायरा. बघू देव मला एकदा. लाव ना लगेच लाव. हे बाय. लाव. मस्त. पुढे बस डोक्यात नको. हे काय इथेच आहे लाव ना. नाही दिसत आहे मग. हा लाव हा लाव बरोबर आहे. लागली का नाही? हा लागलं. लागले. चॉकलेटी कलर छान आहे.
चल आता दाखव मला किती सामान आलेलं आहे. मी किती बोलले 150 क्वालिटी. तर मम्मीचं सामान मोजून दाखवू. ही बॅग फक्त 200 रुपयाची आहे. हा. कॅल्क्युलेशन पण चालू आहे इथंच. तर 2000 मायनस 200 उरले 1800. नंतर 700 रुपयाची ही साडी. हा. हा हा. 2 आयटम झाले. हा. ही 700 रुपयाची साडी आणि हे कितीच आहे ही चप्पल 150. 150 रुपयाची चप्पल मायनस 150. 950 उरले. याच्यानंतर 200 रुपयाचा हा टॉप टॉप मायनस Same. 200 आणि 100 रुपयाचे आहे कानातले. कानातले. बरोबर. हे पण 100चे. 100 रुपये कानातले 650 उरले. हे पण 100चं भेटलं हा. म्हणजे 550 रुपये उरले. 100 कुठे मागणी काय व्यवस्थित बांगड्या 100. अजून सिंदूर राहिले, हे राहिले, कुकू राहिले. 100. सिंदूर थांब थांब. मला नाही वाटत. 100. सिंदूर 150. सिंदूर 150. हा. हा अजून कुंकू 20 रुपये. कुंकू 20 रुपये. अजून नेलपेंट 60 रुपये. नेलपेंट 60 रुपये. अजून 220 रुपये उरलेले तिच्याकडे. माझ्याकडे 220 असते. आता एवढं सामान भेटलेलं आहे. मम्मीने फडा घेतला आणि का? वरतून नाही का ऐक ना. झाडू आणि हे घेतलेलं आहे पंत्या. नाही नाही ते तर घरातलं सामान ते नाही. मी तुझ्यासाठीच घेतले ते. नाही नाही तसं नाही. बरं चालेल. हा. दोन नाही का एवढं सामान घेऊन सुद्धा 220 रुपये उरलेले आहेत मम्मीकडे. आणि सामानाची लिस्ट बघू. एक हे 2 बाप. हे 3 हे 4 आणि हे 5 6 7 8 आणि हे 9 वस्तू घेतलेल्या आहेत. आणि 220 रुपये उरलेले. बरोबर. आता तुझं दाखव चल. बर चला. किती नऊ उरलेले वस्तू. मम्मीचे? 9 वस्तू. सगळ्यात जास्त सामान घ्यायचं होतं. 9 वस्तू घेतलेल्या आहेत. हा. तू जर नाही का 10 वस्तू केल्या तर तू जिंकलेली. हा. तू जर 10 वस्तू घेतल्या असतील तर तू जिंकलेली मम्मीसाठी. बर चला. काय माहित, मला नाही वाटत माहिती वस्तू असं म्हणून. चला. काय झालं. मला मागण्याचं माहिती 300 म्हटलं तर 20 रुपये कमी. हा 20 रुपये डिस्काउंट म्हटलं तुम्हाला तर किती 280 आहे ना. चल तर मी दाखवा. साडीपासून सुरुवात करते. साडी ही बस. माझ्या मधीने करायचंय ना. नाही. ते घरचं ए सामान किती साईडला बाळा. ते घरचं. मग ही माझे पैसे झाडू पेरत्या वगैरे ते घेतले. हा 200 सामान घरी बनवलं. ते नाही चल. ते नाही बरं, हेच. 2000 मधून काय काय घेतलेलं ते सांग. हे पहा. ही मम्मीने मी साडी घेतलेली आहे. अरे वा. हा लय भारी साडी ही घेतलेली. माझ्या पसंतीने घेतलेली. मला याचा कपडा खूपच आवडलेला आहे. मम्मीला पण आवडत. मला लय आवडलं. आवडली का. आवडला पाहिल्याच आवडला. एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि मला दिवाळीचं टेन्शन नाही. म्हणजे घालायला पण मी घालू शकते. आणि दिवसभर ऑफिसला घालू पण घालू शकते. शकतो. आणि ऑफिसला पण घालू शकते. दुसरी एक वस्तू किती काय 700 रुपयालाच आहे. दोघांनी 700 हा, 700 700 रुपयाला आहे. बर 1300 रुपये उरलेले आहेत. मायनस केलेत काय. हो. हे मी घेतलेले 30 रुपयाला. किती. 30 दुसरी वस्तू 30. गोल्ड. हा म्हणजे गोल्ड म्हणजे हा, चप्पल. हा चप्पल. घेतलेली मी मम्मी चप्पल. हा डेली यूज करायसाठी. मम्मी ऑफिसला जाते. ती घेतलेली मी 150 रुपयाला. येते बघा मम्मी. ओके. समजा. 150 1120 उरलेले आहेत. 3 क्वांटिटी झालेले आहेत. 3 ही मॅक्स घेतलेली मम्मीला मी. आपलं चांगलंय. ए किती आहे. ऑफिसून आल्यावर घालायला. हे बघू शकता. ऑफिसवरून आल्यावर घालायला किती कितीला आहे. हे कितीला घेतलं. हे घेतलं आपण 200 रुपये. हे 200 रुपयाला घेतलं. कसं आहे मम्मी? हे बघा. 920 रुपये तुझ्याकडे उरलेले आहेत. किती उरले. 920. तर हे घरचं सामान आहे. हे बांगड्या घेतलेल्या आहे मम्मीने मी. कुठे गेली बा एक बांगडी. हा या मम्मीला छान दिसत अशा मोठ्या आल्या. हे घेतलेलं आहे मी 280 रुपयाचे. घालून बघा एकदम. 280 मस्त. 640. गोरे हात आहे ना तर मम्मीला भारी दिसते. हा मस्त छान आहे. कुठे पण साडी मस्त. तुम्हाला त्याच्यामुळे घेतले मी. हा. छान आहे दिवाळीच्या दिवशी. लय भारी दिसते. चला 280 ला घेतल्या. हा आणि ही मेहंदी घेतलेली आहे म्हणजे टिकली. हा तुम्ही लावत नाही पण मी घेतलेली आहे. ही 10 रुपये पाकिट आहे. ओके. आता परत काय आहे आता संपलं काय. कॉम्प्लिमेंट आहे.
हा, 1 लाख लास्ट. क्लेचर हे कितीला अरे यार, कितीला हे घेतलंय मी. कितीला घेतलं? 30ला घेतलं नाही, 20 रुपयाला घेतलं. 20 रुपये. 20 रुपये. ओके अजून आता संपलं माझं सामान. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. अरे देवा. मी काय घेतलं सगळं सामान. आता तुझे किती मम्मीच्या 9 वस्तू होत्या. आणि माझे किती झाले? थांब ना तुझे 610 रुपये उरलेले. 610. 610. पण त्यातलं सामान नाही घेतलं. ते सामान घेतलं असशील पण मम्मीसाठी तुला घ्यायचं होतं 2000 मध्ये. माझ्या वस्तू कोणते कोणते मम्मी? या काही. त्या 3, मॅक्सी 4, चप्पल एक. चप्पल 1 किती? 5 साडी 1, 6. झालं का माझं सामान? 6 वस्तू घेतलेल्या आहेत तू. अरे बापो, बांगड्या कोण झालं? किती कस काय 7. तिने 9 वस्तू घेतलेल्या आहेत. 2 वस्तू शिल्लक झालं ना मम्मी. माझ्या 2 वस्तू. काय घेतलं तुम्ही मग शिल्लक? शिल्लक बिशिल तर पेन्सिल घेतली, हा. पेंडी घेतली. तुम्हाला काय घ्यायचं होतं? मला काय नाही पण चालेल. मॅडम मम्मी सगळं बोर्डवालाच घालते. काय घ्यावं काही कळत नाही. कमी झाली. तरी घ्यायचं होतं. नाही हे सगळं कामयाबच आहे. तुझं नेल पेंट बिल लागेल. हा. असं नाही. हे तू बघ. नेल पेंट पण घेतला असतं तरी चाललं असतं. टिकल्यावरच आलं घेतलं. टिकल्यावर झालं. टिकल्यावर लावते ना असं. आणि तर चला याचाच मायरा हरलेली इथं आणि मी हारणार आहे म्हणून. आणि आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. किट्टू दादा तुझ्याकडे 610 रुपये उरलेले आहेत, ते आता मला देऊ शकतेस तू. आणि मस्त चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. बरं का ग. कलर घेतले. हे बघा 600. त्याच्यामध्ये नाही का मी अर्ध घरचं सामान घेतलेलं आहे. हा. हा, तर हे तुमचे पैसे किती उरलेले? हे 300 रुपये. 300 रुपये उरले. कारण ना मी काय घेतलं तो लास्टला आपल्याला डबल काय घेतलंय मी ते जुंबर घेतलं का? हा हे घरासाठी त्याला घेतलं. बरं घेतलं पण. रांगोळीचे डबे कुठे? रांगोळीवाले. तिकडे द्या. चला जाऊ द्या आता. तर मायरा ह्याच प्रकारे हरलेली आहे इथे. सासू बरोबर हरून गेलेली आहे ती. मग हारणारच नाही मी. सासूची बरोबरी नाही करू शकत तू. काहीच करू शकत नाही. मम्मीची तर चला आपण हा ब्लॉग किट्टू कोण जिंकलं ना? अरे किट्टू दादा जिंकला. बरं बरं. आई बरोबर खरात मम्मी बरोबर कोण जिंकलं? किट्टू कराड. किट्टू कराड. एनकर. रंग घेऊन. ते बघ. तर आम्ही हा ब्लॉग इथेच करतो. मी हारले तरी खुश आणि आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.